रेशनचा काळा बाजार थांबवण्यासाठी ई-केवायसीची मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. रेशन दुकानावर मिळणाऱ्या धान्याचा काळाबाजार होऊ नये याकरता सर्वच धान्य उचलणाऱ्या लाभार्थ्यांचे आधार सेडिंग यापूर्वीच करण्यात आलं आहे. तसंच रेशनचं धान्य पॉस मशीनवर वितरित करण्यात येतं. त्याकरता ई-केवायसी असणं आवश्यक असल्यानं मार्च अखेर ई-केवायसी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट पुरवठा विभागाला देण्यात आलं होतं. जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीनं आतापर्यंत 70% लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करण्यात आली आहे, परंतु अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आहे. दरम्यान शासनाच्या वतीनं ई-केवायसी करता आता 31 मार्च ऐवजी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आलं असल्याची माहिती पुरवठा विभागानं दिली आहे. ज्या ज्या लोकांची केवायसी पूर्ण आहे त्याच लोकांना पॉस मशीनवर धान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व कार्डधारकांनी ई-केवायसीचं काम पूर्ण करून घ्यायचं आहे. आज रोजी आपल्या सोलापूर जिल्ह्याचं 72% काम पूर्ण झालेलं आहे. अगदी थोडं काम बाकी आहे. कार्डधारकांनी कंटाळा करू नका. आम्ही सर्व रास्तभाव दुकानदारांना सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार सर्व रास्तभाव दुकानदार दुकाने उघडे ठेवून प्रत्येक लाभार्थ्याचं ई-केवायसी करून घेत आहेत. जे लाभार्थी दुकानापर्यंत जाऊ शकत नाहीत तिथेही आमचे दुकानदार त्या लाभार्थ्याच्या घरी जाऊन ई-केवायसी करत असल्याचे आमच्या निदर्शनास येत आहे. या प्रक्रियेमध्ये सर्वांनी जास्तीत जास्तपणे सहभाग नोंदवून या महिनाअखेर आपल्या सोलापूर जिल्ह्याचं 100% ई-केवायसीचं काम पूर्ण होईल या दृष्टीने सर्वांनी सहकार्य करायचं आहे. त्यासाठी रेशन दुकानात अथवा ई-सेवा केंद्र अथवा आपलं सेवा केंद्रावर जाऊन ई-केवायसी पूर्ण करणं आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात त्यांना रेशनवर मिळणाऱ्या धान्याला मुकावं लागणार आहे.